Good morning, students. Myself, Miss Prinal. I am going to teach Marathi subject. मुलांनो, कसे आहात? घरी राहून सुरक्षित आहात ना? तर पुन्हा एकदा आपण आपली ऑनलाईन स्कूल सुरू करीत आहोत. तर मुलांनो, इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. आपलं जे मराठीचं टेक्स्टबुक आहे त्याचं नाव आहे मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी. काय बरं नाव आहे आपल्या टेक्स्टबुकचं? मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी. या आपल्या पाठ्यपुस्तकात टोटल आपल्याला 14 लेसन आहेत. किती लेसन आहेत बरं? 14 आहेत. आणि या 14 लेसनचे 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. तर आज आपण मुलांनो भाग 1 मधील पहिली जी कविता आहे प्रार्थना, ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कोणती बरं कविता अभ्यासणार आहोत मुलांनो? प्रार्थना. ह्या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. ह्या कवितेचे कवी कोण आहेत मुलांनो? जगदीश खेबुडकर. मुलांनो, आपल्या जीवनात आपण 3 गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे. कोणत्या बरं 3 गोष्टी? तर श्रद्धा, विश्वास आणि प्रार्थना. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामापुरती श्रद्धा ठेवली पाहिजे. एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत त्यासाठी ईश्वराकडे प्रार्थनाही केली पाहिजे. प्रार्थनेत मुलांनो खूप मोठी ताकद असते. आपण शाळेत सुद्धा रोज प्रार्थना म्हणतो, बरोबर की नाही? आपल्या शाळेची जी प्रार्थना आहे ती आपल्याला काय शिकवते? काय बरं संदेश देते? हे तुम्हाला माहिती आहे? प्रार्थना म्हटल्याने मुलांनो दिवसभर आपलं मन ताजेतवाने राहिले पाहिजे. रोज आपल्याकडून चांगलं वर्तन झालं पाहिजे. आपल्याकडून कुणाचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे. ह्यासाठी आपण ईश्वराकडे विनंती करत असतो. चांगले विचार करण्याची बुद्धी देण्याची मागणी करत असतो. अशीच एक प्रार्थना आपण कवी जगदीश खेबुडकर ह्यांची अभ्यासणार आहोत. कवी जगदीश खेबुडकर ह्यांचा जन्म 1932 आणि मृत्यू 2011ला झाला. प्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. विविध कथा व नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. जे कवी आहेत जगदीश खेबुडकर हे मराठी साहित्यातील गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांची जी गाणी आहेत, जी गीतं आहेत, ती काही मराठी पिक्चरमध्ये सुद्धा आपण ऐकतो. आणि त्यांनी विविध नाटकेसुद्धा लिहिली आहेत, कथासुद्धा लिहिल्या आहेत. कथा म्हणजे स्टोरीज, गोष्टीसुद्धा लिहिल्या आहेत आणि त्या खूप प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेत शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शाळा. आपली शाळा आपल्याला खूप आवडते. या शाळेत आपण शिकतो, ज्ञानग्रहण करतो, विविध कृती करतो, मैत्री करतो, खेळतो. सारं काही आपण या शाळेमध्ये शिकतो, बरोबर? आणि म्हणूनच शाळेत आल्याबरोबर आपण प्रार्थनेने सुरुवात करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवातसुद्धा प्रार्थनेनेच करतो, बरोबर की नाही? आणि म्हणूनच प्रार्थनेतून आपल्याला काय शिकायचं आहे हे आता आपण ह्या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत. मुलांनो, प्रथम मी तुम्हाला ही प्रार्थना म्हणून दाखवते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या प्रार्थनेचे वाचन करायचे आहे. तुमच्यासमोर तुमची टेक्स्टबुक आहेत ना? नसतील
तर मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला कविता दिसत आहे, बरोबर? तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या प्रार्थनेचे वाचन करायचे आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. विद्याधन हे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतीरी दयासागरा. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंद, कीर्तीचा कळत जाय उंच अंबरा. बघा मुलांनो, पुन्हा मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवते. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. विद्याधन हे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतीरी दयासागरा. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. तर मुलांनो, तुम्ही ही प्रार्थना ऐकली, माझ्यासोबत प्रार्थनेचे वाचन केले? ओके. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार या शब्दाचा अर्थ आहे मुलांनो वंदन किंवा प्रार्थना. ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्ञान ग्रहण करतो ते आपल्या विद्येचे मंदिर म्हणजेच शाळा किंवा विद्यालय. आपण जिथे ज्ञान ग्रहण करतो ते ठिकाण कोणतं आहे? शाळा आहे. सत्यम शिवम सुंदरा. सत्यम म्हणजे सत्य, शिवम म्हणजे नीती आणि सुंदर म्हणजे सौंदर्य. ही भारतीय संस्कृतीची 3 मूल्ये आहेत. मुलांनो, ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेला आमचे वंदन आहे, अशीच या ठिकाणी कवींनी प्रार्थना केली आहे. शाळेमध्ये आपण खूप काय काय शिकतो. शाळा ही एक सत्य, शिव व सुंदर या मूल्यांचे भांडार आहे. शाळेमध्ये आपण सत्याने वागलं पाहिजे, नीती नियमाने वागलं पाहिजे, सुंदर सुंदर मूल्यांचा आपण या ठिकाणी आचरण केलं पाहिजे, सुंदर सुंदर मूल्य शिकली पाहिजेत. हे सगळं आपण या शाळेत करत असतो आणि म्हणून इथे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. या शाळेतच आपल्याला आपल्या जीवनाची नवी दिशा मिळते. आपल्याला जे जीवनामध्ये साध्य करायचं आहे ते या शाळेतूनच साध्य होते. म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणतात की या शाळेला माझा नमस्कार असू दे. शाळेत आम्हाला ज्या ज्या मूल्यांचा स्वीकार करायचा आहे ते आम्ही पूर्ण भावनेने, श्रद्धेने त्या मूल्यांचा स्वीकार करू आणि म्हणूनच या शाळेला माझा नमस्कार असू दे. म्हणूनच कवी म्हणत आहेत, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. तर मुलांनो, तुम्हाला ह्या 2 ओळींचा अर्थ समजला? आता आपण पुढे बघूया. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. मुलांनो, कवी इथे आपल्याला सांगत आहेत, हे शाळा, तू आम्हाला शब्दांची शक्ती दे, आमची भाषा संपत्ती चांगली कर, तू आम्हाला भावनेची भक्ती दे, आमच्या मनात ज्ञानाविषयी भक्तिभाव निर्माण कर, आमच्यासारख्या लहान मुलांना प्रगतीचे पंख दे, आमची भरभरून प्रगती होऊ दे. बघा मुलांनो, आपण जेव्हा शाळेत येतो तेव्हा आपल्याला
आपली जी मातृभाषा असते त्याचबरोबर आपल्याला इतर भाषाही समजतात, आपल्याला लिहिता वाचता येते. म्हणूनच कवी म्हणत आहेत की शब्दरूप शक्ती दे, म्हणजे आपल्याकडे शब्दांची शक्ती आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीबरोबर बोलण्याची आपल्यामध्ये शक्ती असते. भावरूप भक्ती दे, म्हणजे आपली जी भाषा आहे त्यामुळे आपण भक्ती करू शकतो, म्हणजेच प्रार्थना करू शकतो. आणि आपल्याकडे जर ज्ञान असेल, शाळेत गेल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, बरोबर की नाही मुलांनो? जो मुलगा शाळेत जात नाही त्याला आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललं आहे हे त्याला समजत नाही, कारण त्याला लिहिता वाचता येत नाही. तसंच कवी इथे आपल्याला सांगत आहेत की या शाळेमुळे आपल्याला प्रगतीचे पंख मिळतात. प्रगती म्हणजे आपण आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करू शकतात. आणि जशी चिमणी जशी उंच भरारी घेते त्याचप्रमाणे मुलंसुद्धा आभाळात उडणे म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत या शाळेमुळे पोहोचू शकतात. म्हणूनच कवी म्हणत आहेत, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. तर मुलांनो, तुम्हाला ह्या ओळींचा अर्थ समजला? आता आपण पुढे बघूया. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतीरी दयासागरा. कवी आपल्याला इथे सांगत आहेत, आम्हाला विद्येच्या रूपात धन संपत्ती दे. धन संपत्ती म्हणजे मुलांनो आपण प्रॉपर्टी म्हणतो, जे आपल्याकडे पैशाची वगैरे प्रॉपर्टी असते, जमिनी असतात, बरोबर. पण आम्हाला विद्याधन दे, म्हणजेच आमच्या विद्येमध्ये, आमच्या ज्ञानामध्ये तू भर कर, आम्हाला विद्येची धनसंपत्ती दे, आम्हाला चांगले नॉलेज दे. शिक्षण मिळवणे हा आमचा छंद आहे. शिक्षण मिळवणे हा आमचा काय आहे? छंद. ध्यास म्हणजे मुलांनो छंद आहे, हॉबी आहे. हे दयासागरा, शाळा आमच्या जीवनाची नाव म्हणजेच होडी, बोट. पैलतीरी पोचव. पैलतीरी म्हणजे दुसऱ्या लांबच्या किनारी आम्हाला आमचे ध्येय पूर्ण करून आमच्या जीवनात यशस्वी कर. बघा मुलांनो, शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाची जी नाव आहे, जी होडी आहे, ती आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. म्हणजेच आपल्याला जे जीवनात साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकतो. कशामुळे साध्य होऊ शकते मुलांनो? शिक्षणामुळे. आज शिक्षणाला इतकं महत्त्व आहे की आपण शिक्षण जर घेतलं नसेल तर आपण जीवनात काहीही करू शकत नाही. म्हणूनच कवी आपल्याला सांगत आहेत, आम्हाला विद्येच्या रूपात धन संपत्ती दे. शिक्षण मिळवणे हा आमचा छंद आहे. ध्यास आहे म्हणजे मुलांनो छंद आहे. हे दयासागरा. दयासागरा, शाळेला म्हटलं आहे दयासागरा शाळा. शाळेला काय म्हटलं आहे की तू दया करणारी आहे, आमच्यावर दया कर. आमच्या जीवनाची नाव म्हणजेच होडी जी आहे ती पैलतीरी. पैलतीरी म्हणजे दुसऱ्या लांबच्या किनारी, म्हणजे एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनारी जेव्हा जातात त्यालाच काय म्हणतात? जी आपल्याला घेऊन जाते त्याला पैलतीरी असे म्हणतात. आम्हाला आमचे ध्येय, एहेम जे आहे ते पूर्ण करून आमच्या जीवनात यशस्वी कर. म्हणूनच कवी काय म्हणत आहे तिथे? विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतीरी दयासागरा. तर मुलांनो, तुम्हाला ह्या ओळींचा अर्थ समजला? आता आपण पुढे बघूया. हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. बघा मुलांनो, इथे नीतिमंत या शब्दाचा अर्थ आहे चांगले वागणारे. बुद्धिमंत म्हणजे हुशार. आणि कीर्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्धी. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. अंबरा म्हणजे आकाश. तर कवी आपल्याला इथे सांगत आहेत की आम्ही शाळेत चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार शिकून नीतिमान होऊ
आम्ही शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत, तर चांगले विचार, चांगल्या गोष्टी शिकून आम्ही काय होणार आहोत, नीतिमान म्हणजे चांगले वागणारे होणार आहोत. विविध कला व गुण मिळून आम्ही बुद्धिमान होऊ. आमच्या शाळेमधून आम्हाला विविध कला, गुण आम्ही आत्मसात करू आणि आम्ही बुद्धिमान होऊ. बुद्धिमान म्हणजे हुशार होऊ. आम्ही काय होणार आहोत, आमच्या शाळेतून जे काही मिळणार आहे, जे आम्हाला ज्ञान ग्रहण करणार आहोत आम्ही, ते ज्ञान ग्रहण केल्यामुळे आम्ही काय होणार आहोत, बुद्धिमान, हुशार होणार आहोत. कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. मग आमची कीर्ती म्हणजेच आमची प्रचिती, आम्ही खूप फेमस होऊ, खूप उंचावर जाऊ, खूप दूरवर जाऊ. चांगल्या शाळेचं, देशाचं नाव उंच करायचं आहे. आम्हाला खूप उंच जायचं आहे. जसं आकाशामध्ये आम्हाला चिमणी पाखरासारखी भरारी घ्यायची आहे. आमची जी ध्येय आहेत ती आम्हाला आत्मसात करायची आहे. त्यासाठी आम्हाला शाळेची खूप मदत होणार आहे. आणि आमच्या कीर्तीचा कळस आम्ही उंच गगनात फडकू. फडकू म्हणजेच जसा झेंडा आपण फडकवतो उंचावरती, त्याचप्रमाणे आम्ही आमचं नाव जसं उंच होणार, त्याच्याच मागे शाळेचं नावसुद्धा उंच होणार आहे. बघा मुलांनो, जे हुशार असतात, जे फेमस होतात, ते कुठे ना कुठे तरी आपल्या शाळेशी संबंध सांगत असतात की आम्हाला शाळेमुळे खूप काही शिकायला मिळालेलं असते. म्हणूनच मुलांनो, शाळा ही एक आपल्याला शिकण्याचं माध्यम आहे आणि त्यातून आपण खूप काही गोष्टी शिकू शकत असतो. म्हणूनच या प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता म्हणजेच ही जी प्रार्थना आहे ही तुम्हाला समजली? सगळ्या मुलांना समजली? ह्या कवितेमधून, ह्या प्रार्थनेमधून आपल्याला काय अभ्यासायला मिळत आहे? कवींनी कोणती भावना व्यक्त केली आहे? की शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही प्रार्थना समजली सगळ्यांना? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.